to plot a line whose What steps are slope required? required to plot a line whose slope is in between 0 to 45 degree using Bresenham's method. आपल्याला काय लिहायचंय त्याचं? प्रोसिजर. हा मग Steps तुमचा सांगितल्या अल्गोरिदम ना. आला ब्रेझनमचा. मॅम स्लोप 0 to 45 सांगितले ना. नाही ते हा उगाच मॅम. ते कन्फ्यूज करण्यासाठी सांगतात, बट इट डझंट हॅव्हिंग एनी मिनिंग. ओके, तुमचं ब्रेझनम्स ना तुम्ही सोडवा, कारण ब्रेझनम इज आय थिंक नॉट डिपेंड्स ऑन अ स्लोप. नो, का स्लोपची व्हॅल्यू येस मॅम. Yes, ma'am. स्लोप नाही लागत त्यात. हा, त्यामुळे त्याचा काही जास्त विचार करू नका. शॅल वी स्टार्ट विथ द थर्ड वन? घ्यायचं आता पुढचं. येस मॅम. येस मॅम. क्वेश्चन रिपीट झालेत असाइनमेंट 2 मध्ये, तर एकच लिहिलं तर चालेल का मग? नको हा, नको, मॅम. लिहा तुम्ही परत एकदा. नको, लिहा. तुमच्या हाताखालनं Okay, जाऊन एखादा बघून लिहिला तर दुसरा न बघता लिहायचा प्रयत्न करा. हा, ओके मॅम. ठीक. तर बघा, आपल्या सिलेबस नुसार आपण 2 डायमेन्शनल ट्रान्सफॉर्मेशन पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये 5 प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशन आहेत. पहिला आहे ट्रान्सलेशन, स्केलिंग, रोटेशन, रिफ्लेक्शन आणि शेअरिंग. आता यातल्या काही गोष्टींचं मिनिंग तुम्हाला माहिती आहे, जसं की ट्रान्सलेशन आहे, एका पोझिशन वरून दुसऱ्या पोझिशनला आपल्याला काय करायचं, ऑब्जेक्ट ट्रान्सलेट करायचंय, किंवा एखादी जॉमेट्रिक शेप आपल्याला ट्रान्सलेट करायचंय. स्केलिंग इज व्हॉट, की स्केलिंग करताना तुम्ही त्याला स्केल्ड करताय. मग फॉर एक्झाम्पल तुम्ही त्याला हॉरिझॉन्टली स्केल करू शकता, म्हणजे त्याची हॉरिझॉन्टली लेंथ ही वाढू शकते, किंवा जर तुम्ही व्हर्टिकली स्केल केलं तर त्याची हाईट ही वाढली जाईल. कुणाची हाईट वाढते? जो जॉमेट्रिक शेप आपण कन्सिडर करणार आहे त्याची. ओके, दॅट इज कम्स अंडर द स्केलिंग. रोटेशन इज व्हॉट, ओरिजिनल ऑब्जेक्ट आहे, रेक्टँगल आहे, तुम्ही फक्त त्याला काय करताय, रोटेट करताय विथ सर्टन अँगल. एक अँगल दिलेला आहे, त्या अँगल नुसार त्याला रोटेट करण्याचा प्रयत्न करताय. रिफ्लेक्शन इज व्हॉट, ॲज यू आर गेटिंग द रिफ्लेक्शन इन मिरर, तुम्ही जसं स्वतःला मिरर मध्ये बघता, आरशामध्ये बघता, यू आर गेटिंग युअर ओन रिफ्लेक्शन. सिमिलरली त्या पर्टिक्युलर जॉमेट्रिक शेपचं रिफ्लेक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस असू शकतं, विथ रिस्पेक्ट टू वाय ऍक्सिस सुद्धा असू शकतं. वी आर टॉकिंग अबाउट 2 डायमेन्शनल ट्रान्सफॉर्मेशन, त्यामुळे आपल्याकडे 2 कोऑर्डिनेट व्हॅल्यू असणार. जेव्हा आपण 3 डायमेन्शनल मध्ये जाऊ त्यावेळेस आपल्याकडे झेड ऍक्सिस सुद्धा 1 मोर कोऑर्डिनेट व्हॅल्यू वी नीड टू ऍड. ओके, जर तुम्हाला 2 डायमेन्शनल कळालं तर सेम कॉन्सेप्ट वी नीड टू अप्लाय फॉर द 3 डायमेन्शनल. फक्त एक व्हॅल्यू झेड ऍक्सिस बरोबरची तिथे काय होते, वाढते आपली. ओके, रिफ्लेक्शन लक्षात आलं. शेअरिंग इज व्हॉट, शेअरिंग इज अगेन लाईक द स्केलिंग, पण शेअरिंग मध्ये काय होतंय, तुमचा ऑब्जेक्टचा शेप हा चेंज होऊ शकतो, तर ते पण आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्यानंतर मॅट्रिक्स रिप्रेझेंटेशन आहे आणि होमोजिनियस कोऑर्डिनेट सिस्टीम आहे. हे दोन्ही पॉइंट आपण कव्हर करणार आहे. त्यानंतर ना कंपोजिट ट्रान्सफॉर्मेशन मध्ये काय येतं, जर एकापेक्षा जास्त ट्रान्सफॉर्मेशन ऍट अ टाइम तुम्ही अप्लाय केले, जस्ट टू वेट. हॅलो मॅम. हा बोला. मॅम ट्रान्सलेशन मध्ये मग पोझिशन चेंज होते आणि शेप नाही का चेंज होत? नाही चेंज होणार. जर Okay, आता ma'am. तुम्ही समजा एका रूम मध्ये मी तुम्हाला उभं केलंय आणि आपण काय म्हणतो, लेफ्ट साइडची भिंत जी आहे दॅट इज अ वाय ऍक्सिस, आणि बॉटम साइडच्या वॉलला आपण एक्स ऍक्सिस म्हणलं. तुम्हाला मी एका सर्टन लोकेशन वर उभं केले आणि आय हॅव इन्स्ट्रक्टेड टू यू गो इन अलॉंग विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस 2 फूट तुम्ही पुढे जावा किंवा 2 सेंटीमीटर पुढे जावा असं तुम्हाला सांगितलं मी. तर तुम्ही काय करता, तुमचा शेप चेंज होतोय का? नो मॅम. नाही. तुम्ही काय करताय, फक्त एक्स डिरेक्शन, वाय कॉन्स्टंट राहणार, वाय कॉन्स्टंट राहणार आणि एक्स फक्त चेंज होणार तुमचा. म्हणजे तुम्ही जर एक ऑब्जेक्ट कन्सिडर केलं किंवा एखादा जॉमेट्रिक शेप कन्सिडर केला तर त्याच्या फक्त एक्स कोऑर्डिनेट व्हॅल्यू मध्ये काय होणार आहे, 2 सेंटीमीटर किंवा जी काही सर्टन व्हॅल्यू त्या व्हॅल्यूनं इन्क्रिमेंटेशन होणार आहे. सपोज मी तुम्हाला सांगितलं की -2 ने इन्क्रिमेंट करा, म्हणजेच काय होते, तुम्ही मागच्या बाजूला, म्हणजे जर तुम्ही राईट साईडला मूव्ह होणार असाल, -2 न तुम्ही कुठल्या बाजूला जाता, लेफ्ट साईडला जाता. ओके, तर ट्रान्सलेशन इज नॉट डीलिंग विथ द चेंजिंग द शेप ऑफ ऑब्जेक्ट. ओके,
आपण ते बघणार आहोत. जस्ट आय एम डिस्कसिंग विथ द सिलेबस. कंपोजिट ट्रान्सफॉर्मेशन मध्ये काय होतं, एकापेक्षा जास्त ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही सेम ऑब्जेक्टवर इम्प्लिमेंट करता. म्हणजे मी तुम्हाला एकाच वेळेस सांगेन की तुम्ही पहिल्यांदा ट्रान्सलेशन करा, नंतर त्याला 45 डिग्री मध्ये रोटेट करून दाखवा, अँड व्हॉट विल बी द आउटपुट आफ्टर दॅट, किंवा पुन्हा एकदा त्याला रिफ्लेक्ट करा विथ रिस्पेक्ट टू वाय ऍक्सिस. जर ह्या मी 3-4 गोष्टी, 3 प्रकारचे ट्रान्सफॉर्मेशन तुम्हाला सांगितले to perform on a single object, it is called as the composite transformation. And basically जेव्हा तुम्ही ऑफलाईन एक्झामिनेशन देताल किंवा झालीच तर कंपोजिट ट्रान्सफॉर्मेशन वर आपल्याला 6 मार्काचा क्वेश्चन ठरलेला आहे. 3 डायमेन्शनल ट्रान्सफॉर्मेशन, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, 2 डायमेन्शन मध्ये आपल्याला एक्स आणि वाय कोऑर्डिनेट आहे, पण 3 डायमेन्शन मध्ये 1 मोर कोऑर्डिनेट गेट ऍडेड and it is called as the z coordinate. सेम जे तुम्ही करताय ट्रान्सलेशन, स्केलिंग, रोटेशन, हे सेम, फक्त मॅट्रिक्स मध्ये एक एक कॉम्पोनंट तुमचा काय होतं, एक इलिमेंट जो आहे तो वाढत जाणार आहे. डू यू नो अबाउट द मॅट्रिक्स? मॅट्रिक्स माहिती आहे सगळ्यांना? येस मॅम. Yes, ma'am. ओके. आणि नंतर जे आहे ते टाइप्स ऑफ प्रोजेक्शन आहे, ज्याच्यामध्ये पर्स्पेक्टिव्ह आणि पॅरलल हे 2 प्रकारचे प्रोजेक्शन असतात. त्यांच्यामध्ये सब टाइप्स सुद्धा आहेत, तर ते डिटेल्स मध्ये आपण पाहणार आहोत. Just a wait. ओके. तर ही डायग्राम आपण त्या दिवशी पाहत होतो. ह्याच्यामध्ये काय आहे, बेसिक ट्रान्सफॉर्मेशन टेक्निक्स आहेत. ट्रान्सफॉर्मेशन इज द प्रोसेस की ज्याच्यामुळे काय होतं, तुमच्या दिलेल्या ऑब्जेक्टवर, ऑब्जेक्ट हा काय आहे, इट कॅन बी 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट, म्हणजे मग स्क्वेअर असू शकतो, रेक्टँगल असू शकतो, ट्रायंगल असू शकतो, इट डझंट मॅटर. ओके. तर त्या ऑब्जेक्ट वरती आपण काय करतोय, वेगवेगळे ऑपरेशन परफॉर्म करतोय. व्हॉट काइंड ऑफ ऑपरेशन? पोझिशन चेंज करू शकतो, त्याची साईज, शेप चेंज करू शकतो. दॅट इज कॉल्ड ॲज द ट्रान्सफॉर्मेशन. वी आर ट्रान्सफॉर्मिंग वन स्टेट टू अनदर स्टेट. ओके. तर ह्याच्यामध्ये बेसिक ट्रान्सफॉर्मेशन टेक्निक ह्या 3च आहेत, पण आपल्याला 5 बघायचे आहेत. ह्याच्याच बरोबर आपल्याला शेअरिंग अँड रिफ्लेक्शन हे 2 अजून ट्रान्सफॉर्मेशन आहेत, बट दॅट टेक्निक्स आर नॉट कन्सिडर्ड अंडर द बेसिक ट्रान्सफॉर्मेशन. ओके. तर बेसिक मध्ये 3 आहेत. पहिला आहे ट्रान्सलेशन, सेकंड स्केलिंग, अँड थर्ड वन इज अ रोटेशन. जर तुम्हाला क्वेश्चन आला विच इज नॉट द बेसिक ट्रान्सफॉर्मेशन, देन यू मस्ट एबल टू टेल इफ आय हॅव ॲडेड अलॉंग विथ दिस रिफ्लेक्शन. तर रिफ्लेक्शन हे काय आहे, बेसिक ट्रान्सफॉर्मेशन टेक्निक नाहीये किंवा टाईप नाहीये. आलं लक्षात? येस मॅम. ओके. नाउ सी हियर, ट्रान्सलेशन, रोटेशन आणि रिफ्लेक्शन ह्या 3 ट्रान्सफॉर्मेशन टेक्निक्सला रिजिड बॉडी ट्रान्सफॉर्मेशन असं म्हणतात. रिजिड म्हणजे काय, तर स्ट्रॉंग असणं. वी कॅन नॉट अप्लाय द फोर्स, किंवा जरी आपण फोर्स अप्लाय केला तरी त्या पर्टिक्युलर ऑब्जेक्ट वरती त्याच्या शेप मध्ये, साईज मध्ये काहीही फरक पडणार नाही. मॅम म्हणजे हार्ड ना? हा, व्हेरी गुड. इट इज अ हार्ड वन. ओके. मग तुम्ही ट्रान्सलेशन करा, रोटेशन करा किंवा रिफ्लेक्शन करा. या 3 टेक्निक्सने तुमच्या ऑब्जेक्टच्या शेप किंवा साईज वरती कुठेच फरक पडणार नाही. आलं लक्षात? दॅट्स वाय दिस टेक्निक्स आर कॉल्ड एज द रिजिड बॉडी ट्रान्सफॉर्मेशन. अगेन MCQ विल गेट अराइज हियर, विच इज नॉट अ रिजिड बॉडी ट्रान्सफॉर्मेशन. मग कुठले नाही आहेत, तर स्केलिंग आणि शेअरिंग पैकी जर एखादा ऑप्शन MCQ मध्ये असेल, it is not the rigid body transformation. And scaling and sharing is called as the non-rigid body transformation because scaling is performing the transformation with respect to the size. Size जे आहे ते कमी करणं, म्हणजे थोडक्यात कॉम्प्रेस करणं किंवा त्याला मोठं करणं, हे कशावर आहे, स्केलिंग ऑपरेशन न परफॉर्म केलं जातं. तर शेअरिंग न काय होतं, तुम्ही त्याला हॉरिझॉन्टली इलॉंगेट करू शकता किंवा पर्टिक्युलर डिरेक्शन मध्ये त्याला कॉम्प्रेशन करू शकता. त्याच्या साईज मध्ये
सॉरी त्याच्या शेप मध्ये व्हॅरी होऊ शकतं. दॅट विल परफॉर्म विथ द शेअरिंग ऑपरेशन. सो दीज आर कॉल्ड एज द नॉन रिजिड बॉडी ट्रान्सफॉर्मेशन. ओके, आलं लक्षात? येस मॅम. रिजिड बॉडी ट्रान्सफॉर्मेशन का म्हणलं जातं? इट डू नॉट चेंज द शेप ऑफ ऑब्जेक्ट. आणि नॉन रिजिड बॉडी ट्रान्सफॉर्मेशन मध्ये काय आहे? इट इज गोइंग टू डिफॉर्म. डिफॉर्म म्हणजे काय? हा, व्हेरी गुड. डिफॉर्म म्हणजे काय आहे? चेंज करता येते. ओके, ट्रान्सलेट करते. तर शेप जो आहे तो चेंज होतोय. लेट्स स्टार्ट विथ द ट्रान्सलेशन नाव. सॉरी, बिफोर वी आर गोइंग फॉर द फर्स्ट टेक्निक. ट्रान्सफॉर्मेशन हे दोन पद्धतीनं केलं जातं. पहिली पद्धत काय आहे तर जॉमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन आहे. जॉमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन मध्ये काय होतं लक्षात घ्या की तुमचा एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि इफ यू हॅव अ 3 डायमेन्शनल ट्रान्सफॉर्मेशन तर झेड ऍक्सिस. पुन्हा एकदा लक्षात घ्या, जर तुम्ही 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट वरती परफॉर्म करत असाल तर 2 ऍक्सिस असणार आहेत. 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट वरती करत असाल तर 3 डायमेन्शन असणार आहेत. तर हे जे 3 ऍक्सिस आहेत किंवा 2 ऍक्सिस आहेत हे फिक्स्ड असतात. यू डोंट अलाउ टू चेंज इट्स पोझिशन. तुम्ही एकदा ड्रॉ केलं पेपरवर की ते कन्फर्म झालं, फायनल झालं. बट जॉमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन मध्ये काय होतं? यू आर चेंजिंग द ऑब्जेक्ट इटसेल्फ. जो टाईप तुम्हाला दिलेला आहे त्या टाईप नुसार, त्या टेक्निक नुसार तुम्ही तो ऑब्जेक्ट काय करताय? ट्रान्सफॉर्म करून घेताय. ओके, तर ह्याच्यामध्ये फिक्स कोण आहे? कोण फिक्स आहे? येस, जॉमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन मध्ये कोण फिक्स आहे? ऍक्सिस फिक्स आहेत आणि वी आर चेंजिंग द कोऑर्डिनेट्स ऑफ द ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचे कोऑर्डिनेट आपण बदलणार आहोत. ओके, आणि कसे बदलायचे ते कशावर डिपेंड आहे? तर कुठलं ट्रान्सफॉर्मेशन आपण करणार आहे त्यावरती आपलं जॉमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन डिपेंड आहे. पण जर तुम्ही कोऑर्डिनेट ट्रान्सफॉर्मेशन बघितलं तर त्यावेळेस काय करायचंय तुम्हाला? ऑब्जेक्टला फिक्स ठेवायचं आहे. हा, व्हेरी गुड. ऑब्जेक्ट नीड्स टू बी फिक्स. आणि तुम्ही काय चेंज करताय? तुम्ही ऍक्सिसच्या पोझिशन चेंज करू शकताय. कधी तुम्ही एक्स ऍक्सिसच्या इथं वाय लिहू शकताय. इट डझंट मीन दॅट, पण तुम्ही त्याचं रोटेशन करत असाल, त्यात 3 डायमेन्शन असेल किंवा 2 डायमेन्शनल ऍक्सिस असतील तर त्यांचं रोटेशन करताय. बट ऑब्जेक्ट इज ऍट द फिक्स्ड लोकेशन. ओके, आपण कोऑर्डिनेट ट्रान्सफॉर्मेशन कडे आता जाणार नाहीये. त्यामुळे जस्ट वी विल फोकस ऑन द जॉमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन. फक्त पुढे जायच्या आधी मला सांगा, ह्या दोन्हीमधला डिफरन्स तुम्हाला कळालाय का? येस मॅम. येस मॅम. ओके, जसं मी तुम्हाला हा जॉमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशनच्या एक्झाम्पल वर फोकस करा. कोऑर्डिनेट्स आर स्टेशनरी अँड ओरिजिनल ऑब्जेक्ट इज डिस्प्लेड बाय द ट्रान्सलेशन वेक्टर. ओके, तुमचे एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस वरचे व्हॅल्यू चेंज होतात का? 1 2 3 4 हे चेंज होतं का? नाही. दिस विल बिकम कोऑर्डिनेट व्हॅल्यू जे आहेत एक्स ऍक्सिस वर आणि वाय ऍक्सिस वर रिमेन स्टेशनरी. त्या तिथंच राहतात, त्यांना चेंज करायची गरज नाहीये. पण तुम्ही काय चेंज करता? ऑब्जेक्टचे जे कोऑर्डिनेट व्हॅल्यू आहेत दॅट यू आर चेंजिंग. तर आपण इथं म्हणू शकतो कोऑर्डिनेट्स ऑफ ऍक्सिस रिमेन स्टेशनरी बट कोऑर्डिनेट्स ऑफ द ऑब्जेक्ट कॅन गेट चेंज. ओके, हे जॉमेट्रिक झालं. त्याच्या जॉमेट्रीवर, त्या ऑब्जेक्टवर आपण ऑपरेशन करतो. कोऑर्डिनेट ट्रान्सफॉर्मेशनचं एक्झाम्पल जर तुम्ही पाहिलं तर व्ह्यू ऑफ बिल्डिंग फ्रॉम डिफरंट लोकेशन. मग तुम्ही कधी पूर्वेला जाऊन बिल्डिंग पाहू शकता. यू कॅन गो फ्रॉम द वेस्ट साइड. म्हणजे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट वर, एक्स आणि वाय ऍक्सिस वरचे कोऑर्डिनेट चेंज होतात का कोऑर्डिनेट ट्रान्सफॉर्मेशन वर? कोऑर्डिनेट चेंज नाही, ऍक्सिस लोकेशन चेंज करतोय आपण. बघा ना, तुम्ही ज्या वी आर टॉकिंग अबाउट द कोऑर्डिनेट ट्रान्सफॉर्मेशन आता, बरं का. तर ह्याच्यामध्ये काय होतं? बिल्डिंगला तुम्ही मूव्ह करू शकता का? तुमचा एक्स ऍक्सिस फिक्स आहे. कॅन यू चेंज द बिल्डिंग लोकेशन? नो. सो व्हॉट टू डू की तुम्हाला स्वतःला चेंज करावं लागतं. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू हुम तुम्ही कुणाचा रेफरन्स घेऊन त्या पर्टिक्युलर बिल्डिंगचे मेजरमेंट घेताय, ते ऍक्सिस तुम्ही चेंज करताय. येते का लक्षात तुमच्या? येस ऑर नो? वाय करायचं आणि वाय ला एक्स असं आहे का? हा, असं होऊ शकतं. तुम्ही ज्या डायरेक्शन मध्ये उभे आहात त्या डायरेक्शन मधून तुम्हाला जे मेजर करायचंय. सपोज आपण काय केलंय, आपली बिल्डिंग आहे ती हॉरिझॉन्टली व्ह्यू करतोय, समोरून व्ह्यू करतोय. मग त्यावेळेस त्याची लेंथ आणि हाईट मिळेल. पण जर तुम्ही त्याच्या लेफ्ट साईडला गेलात तर तुम्हाला त्याची विड्थ आणि हाईट
मिळेल. एम आय गेटिंग? Yes, ma'am. Yes, ma'am. येते का लक्षात? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. मुलांना? म्हणजे व्ह्यूवरची पोझिशन चेंज करायची का? हा, व्ह्यूवरची डायरेक्शन पोझिशन तुम्ही चेंज करताय. म्हणजेच थोडक्यात तुम्ही काय करताय, कोऑर्डिनेटला रिलोकेट करताय. जो तुमचा ओरिजिन आहे, ओ जो आहे, जिथं आपण एक्स आणि वाय इंटरसेक्ट होतो, दॅट वी आर चेंजिंग. येते लक्षात? आणि Ma'am, मग object ची ट्रान्सफॉर्मेशन मध्ये ऑब्जेक्टची पोझिशन चेंज करतोय ना? हा, इन जॉमेट्रिक ट्रान्सफॉर्मेशन वी आर चेंजिंग द ऑब्जेक्ट पोझिशन. मग पोझिशन असेल, त्याची साईज असेल, त्याचा शेप असेल, इट डिपेंड्स ऑन द ट्रान्सफॉर्मेशन टेक्निक. हॅलो मॅम. हा बोला. मॅम ते जॉमेट्रिकचं एखादं एक्झाम्पल द्या ना. जॉमेट्रिकचं एक्झाम्पल आता आपण बघूयात. त्याच्या आधी काय करायचं, आपण ट्रान्सलेशन बघू, त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. पहिल्यांदा आपण टर्मिनॉलॉजी पाहूयात. टर्मिनॉलॉजी म्हणजे काय, एक बेसिक कॉन्सेप्ट आहे जो थ्रू आउट चॅप्टर तुम्हाला सेम राहणार आहे, फक्त त्याच्या व्हॅल्यू चेंज होऊ शकतात. आता पी जो लेटर आहे, वी आर कन्सिडरिंग दॅट पी इज नथिंग बट द सेट ऑफ पॉइंट्स ऑफ द ऑब्जेक्ट विच हॅज टू बी ट्रान्सलेट. म्हणजे सपोज माझ्याकडे एबीसीडी नावाचा रेक्टँगल आहे, तर त्याचे 4 पॉइंट्स झाले. लक्षात आलं? पी मध्ये किती पॉइंट्स आले? 4 पॉइंट्स आले. ए बी सी डी. ओके. P dash is what? It is a set of points. Again, it is a set of points. पण हे कधीचं? जेव्हा आपण ट्रान्सलेट करू, जेव्हा आपण स्केलिंग करू, जेव्हा आपण रोटेशन करू, त्यानंतर ऑपरेशन परफॉर्म केल्यानंतर, टेक्निक परफॉर्म केल्यानंतर जे पॉइंट मिळतील. फॉर एक्झाम्पल मला ए डॅश, बी डॅश, सी डॅश, डी डॅश मिळाले, तर ह्यांचा कलेक्शन कशानं नोटिफाय केले आपण? पी डॅशनं. 2 पॉइंट कळाले? Yes, ma'am. Yes, ma'am. लेट मी चेक, इथं पेंट आहे का? थोडंसं मशीन स्लो आहे.